आता हे घर तुमचंय, सांभाळा तुम्ही. या घरात काही हवं नको, येणारे जाणारे नोकर चाकर सगळं समज तुम्हीच बघणार आहात. काय बोलताय तुम्ही माई साहेब? हे सगळं कसं करणार आहे मी? जमणार तुम्हाला. आम्हाला खात्री आहे तुम्हाला सगळं जमणार आहे. आमच्यासाठी एवढी मोठी जोखीम उचलली तुम्ही आणि आम्ही तुमच्यासाठी एवढं करू शकत नाही का? आता धरून चाला ना. का त्या हल्ल्यात आम्हाला की झालं असतं तर या चाव्या तुमच्याकडे आले असते की नाही? आता हे घर तुमचं आहे, सांभाळा. आता या घरच्या मालकीणबाई तुम्ही. येतो. येतो. नीट ऐका, माई साहेब येत आहेत. त्या जे सांगतील ते नीट ऐकायचं आणि तसंच करायचं, कळलं का? या माई. जालिंदर, हा माई. त्यांना सांगितलं का? माई आम्ही यांना कल्पना दिली आहे. तुम्ही पण एकदा सूचना दिली तर बरं होईल. माई साहेब, आमचं काय चुकलेलं असतं काय? सांगतोय. या घराच्या चाव्या आम्ही सुनबाईंना दिलेल्या आहेत, त्यामुळे त्या जे जे काही सांगतील ते करायचंय. पण या साम्राज्याच्या चाव्या आणि त्यातले सगळे अधिकार हे शेवटी आमच्याकडेच आहेत, ते विसरायचं नाही. त्यामुळे सुनबाईंनी काहीही सांगितलं तरी ते करायचं का नाही हे आम्हाला विचारून नंतरच ठरवायचंय. मी काय म्हणलं कळलंय का तुम्हाला? कोणी जरी ह्याच्या विरोधात गेलं आणि वेगळं काही केलं तर परिणाम काय होतील हे सांगायला हवंय का? चांगलंय. चला कामाला लागा. माई, हे सगळं करायची काय गरज होती? म्हणजे हे चाव्या वगैरे. आत्ताच तर खरी गरज आहे जालिंदर. रमावतीमध्ये सोनबाईंच्या नावाचा खूपच बोलबाला होतोय. रक्षण करत्या म्हणे. तुम्हाला म्हणून सांगते जालिंदर, राजकारणामध्ये एकच नाव सतत असं गाजत राहणं चांगलं नाही. त्यामुळे या रक्षण करतीला आता या घरातच डांबून ठेवायला लागल. तिला इथल्या कामातच अडकवलं पाहिजे, म्हणजे या रक्षण करत्या बाहेर जाऊन काही करणार नाहीत आणि लोक त्यांचं नाव आपोआप विसरतील. आणि हे असंच व्हायला हवंय. त्यासाठी तुम्हाला एक काम करायचंय. कळलं का? या. चांगलंय. होय साहेब. हा नाही आता तब्येत बरी आहे त्यांची. नाही काळजी करण्यासारखं काही नाहीये. मी सांगतो ना त्यांना. सांगतो. हा चालतंय. हा थँक्यू साहेब, थँक्यू. दिदे, तुला माहितीये का कोणाचा फोन आला होता? स्वतः पानसंडे दादांचा. हा खरं तर वैद्यांची विचारपूस करायला फोन केला होता,
पण मला खूप भारी वाटलं त्याने स्वतःहून फोन केला. काय मग हिरो, तुझ्या हिरोईनचं म्हणजे तुझ्या बायकोचं लय म्हणजे लयच कौतुक होतंय रे. गावामध्ये मोठमोठे बॅनर काय लागलेत, घोषणाबाजी काय, मोठमोठ्या साहेबांचे म्हणजे स्वतः पानसंडे साहेबांनी फोन केला. मग बा बा बा, जरा जास्तच कौतुक होतंय है का नाही? जास्तच म्हणजे व्हायलाच पाहिजे. आता वैद्यने स्वतःचा जीव धोक्यात घालून माईंचा जीव वाचवलाय, मग कौतुक असणारच ना. बरोबर आहे, बरोबर असणारच कौतुक. आता तिने एवढी मोठी गोष्ट केली, मग तिला असं इनाम म्हणून काही असं गिफ्ट वगैरे काही? ए दे काय काय बोलतेस ग? तुला माहित नाही काय त्या माझ्याकडनं गिफ्ट घेत नाही म्हणून? मागच्या वेळी त्या गिफ्टच्या लपड्यात काय काय करावं लागलं आणि त्याचं पुढं काय झालं माहिती आहे ना तुला? नाही खरंय तुझं, पण मी काय म्हणते, मी असं मोठं काहीतरी गिफ्ट द्या असं नाहीच म्हणत आहे. तसं छोटस म्हणजे छानशी साडी दिली तरी ती खुश होईल रे. साडी सिलेक्ट करून ठेवली आहे. काय म्हणलास तू? काय नाही मग तू हे मी काही सुचवू का? हे बघ काय काय गरज नाही, काय गरज नाही. जा तू जा. अरे थांब. जा जा, मी बघतो. जा 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 म्हणलं ना. जा जा जा, मी बघतो. जा जा. गिफ्ट सुचवती, गिफ्ट सांगशील ग, त्यासाठी लागणारे पैसे कुठून आणू? यांना तर माझ्याकडनं स्वकष्टाचं गिफ्ट हवंय. त्यावर काहीतरी परमनंट सोल्युशन काढलं पाहिजे आता. काय धनाजीला? का माई? का जालिंदर, तुम्हाला आजकाल कामापेक्षा प्रश्नच जास्त पडायला लागलेत. आम्ही सांगतोय तसं करायचं. त्यांना काही पैसे हवेत का विचारा. म्हणावं बरेच दिवस झाले मागणी केली नाही तुम्ही. पण माई, तुम्हीच तर म्हणाला होतात ना की तेज प्रतापांनी सुनबाईंच्या बहिणीच्या नवऱ्याला गॅस एजन्सी काढून दिली, त्यात त्याचे सगळे पैसे फिटले. मग आता हे कसले? कसं आहे जालिंदर, बुद्धिबळाचा हा खेळ आमचा आहे असं म्हणल्यानंतर त्याचे नियम सुद्धा आम्ही म्हणू तेच असणार आहेत. पैशासाठी पोरगी विकली आणि माणूस आयुष्यभर हा पापलेला असणार आहे पैशांसाठी. तुम्हाला काय वाटलं का तुम्ही त्याला पैशासाठी विचाराल आणि तो नाही म्हणाल? शक्यच नाही. आमच्या गेम प्लॅन प्रमाणे आता आम्हाला ह्या प्याद्याची गरज आहे. लावा फोन. लावतो, फोन लावतो. लागला का? आता कोणी बोला जाली बाबा. जालिंदर मामासाहेब कुरबेट्टी. काय म्हणजे आज एकदम असं अचानक गरिबाची आठवण कशी काय काढली? कसं आहे धनाजीराव, आता तुम्हाला आमची आठवण येत नाही म्हणून आम्हीच काढली. नको त्यावेळी घाईत असतो आम्ही, तेव्हा तुम्ही आम्हाला फोन करतात. आता वेळ होता म्हणून आम्हीच तुमची आठवण काढली. बोला बोला. धनाजीराव, माईंनी तुमच्याबरोबर केलेला व्यवहार लक्षात आहे ना? नाही म्हणजे माईंनी तुम्हाला काही रक्कम द्यायचं ठरवलं होतं, त्यातली काही रक्कम दिली आणि मग हा हा मामा, अहो माझ्या समत ध्यानात आहे, मी तुम्हाला 3 लाख रुपये देणं लागतो, लक्षात आहे माझ्या. बरं कसं आहे आता कुरबेट्टी साहेब, हा पण आता माझी कंडिशन जरा नाजूक आहे आर्थिक. तुमचं रुपया परत देणार मी, हा गॅरंटी आपली, ठेवत नाही आपण कोणाची. पण आत्ता नाही, म्हणजे जरा कंडिशन थोडं सुधारल्यावर आहे का नाही? धनाजीराव, हा त्याची काही गरज नाही. उलट आता आम्हीच तुम्हाला काही रक्कम देणार आहे. नाही, आम्हाला वाटलं होतं की तुम्ही फोन करून मागाल, पण तुमचा फोनच नाही आला. अहो मी मागल म्हणजे, अहो जालिंदर मामा तुम्हीच म्हणले का नाही मला का मक्तेदारांनी 30 लाख रुपये माझ्या मोठ्या जावयाला म्हणजे स्नेहाच्या नवऱ्याला दिले.
त्यामुळे आता धनाजीराव तुमच्याकडनंच आम्हाला 3 लाख रुपये येणे. अहो असं तुम्हीच म्हणले ना, आणि आता तुम्हीच म्हणता की तुम्ही मला मला काय. नाही नाही, तो व्यवहार काही माई साहेबांना पटला नाही. तेज प्रतापांनी तुमच्या जावयाला म्हणजे परेशला पैसे दिले ना, आणि आपला व्यवहार वेगळा. तुम्ही म्हणत होता ना ते बरोबर होतं. आता जास्त बडबड करत बसू नका, या लवकर बंगल्यावर. माई साहेब आणि लक्ष्मी दोघं पण तुमची वाट बघताय. नाही हॅलो मामा, आते ठेवला वाटते नेहमी सारखाच. माई येतो येतो. चांगलंय. पुस्तक वाचताय काय? हो, गोळ्या घेतल्या का तुम्ही? जेवणानंतरच्या हा, आणि आधीच्या? घेतल्या. हा. आपल्याला जायचंय माहिती आहे ना तुम्हाला? कुठे? 5 दिवसांनी चेकअपला बोलवलं ना डॉक्टरनी. हो, आहे लक्षात. हा, विसरू नका ते. तुला काही हवंय का? हा? नाही नाही, काहीच नाही ते. हा. तेज प्रताप, हा? काही बोलायचंय का? बोल ना. एवढं एवढं कसला विचार करतोयस? नाही नाही, विचार नाही ते. तुम्हाला हे विचारायचं होतं का, मला तुम्हाला गिफ्ट द्यायचंय. यावेळेला तरी तुम्ही गिफ्ट घ्याल ना माझ्याकडनं? नाही, तुमचे ते अटी नियम काही लागू नाहीत ना यावेळेला पण? तुला अजूनही गिफ्ट द्यायचंय मला? हा. दे. हा? अरे, गिफ्ट द्यायचं ना तुला? मला घ्यायला काहीच प्रॉब्लेम नाही, उलट आवडेल मला. खरंच? म्हणजे मी तुम्हाला गिफ्ट, मी लगेच घेऊन येतो छानसं गिफ्ट तुमच्यासाठी. हा, आलोच. एक मिनिट तेज प्रताप. हा, फक्त गिफ्ट तू तुझ्या पैशांनी आणतोयस की माई साहेबांच्या, हे महत्वाचं आहे. झालं म्हणजे परत ये रे माझ्या मागल्या. तुम्ही हे जे असं अवघड बोलता ना, तेच मला कळत नाही. असो, संपला विषय. अरे, आणि त्या गोळ्या घ्या रात्रीच्या, विसरू नका. ऐक ना तेज. एक मिनिट तेज प्रताप, थांब ना. काय ग, कुठं पळतोस? अगं ते काय नाही तर काही नाही. बरं ऐक, मी तुला हे सांगायला आले की तुझे पप्पा आलेत. काय? हा, पप्पा आलेत. अगं कधी आले मला काय कळलं? आलेत, मीटिंग रूम मध्ये बसले. जा भेटून. आलेच. थँक्यू. माई जगताप आलेत बाहेर. बोलवा. धनाजीराव या. नमस्कार माई साहेब. बसा. मी माई साहेब तुमच्या समोर बसायचं डिरिंग केलंय होय मी कवा तरी? नाही, आता तुम्ही म्हणता तो बसतो. लईच मऊ आहे. चहा.
तुमच्या घरचं चहा बी लयच टेस्टी असते. या या तुमचेच पैसे धनाजीराव, या की. गैरसमज गैरसमज झाला हो आमचा. हा म्हणजे तसं जालिंदरला म्हणलं आम्ही का तुम्ही चुकीचा निरोप पोचवलेला आहे त्यांना. आम्ही असं कधीच म्हणलं नव्हतं का आमच्या तेज प्रतापांनी तुमच्या मोठ्या जावयांना पैसे दिल्यानंतर आम्ही तुम्हाला पैसे देणार नाही. ते काय म्हणतात ते गॅप झाली, ती कम्युनिकेशन गॅप. आम्ही जालिंदरला समज दिलेली आहे का या धनाजीरावांची काहीच चूक नाही, त्यांचे पैसे त्यांना पोचते झालेच पाहिजे. आणि तुम्हाला म्हणून सांगते, तुम्ही पण एक गोष्ट कायम लक्षात ठेवा का एक वेळ वारा आपली दिशा बदलल पण माईसाहेब मक्तेदार दिलेला शब्द बदलणार नाहीत. तुमच्या मुलीचं लग्न 1 वर्षासाठी तुम्ही आमच्या पोराशी तेज प्रतापांशी लावून दिलं, त्या बदल्यात आम्ही तुम्हाला हे पैसे देतोय. बरोबर? या तुमचे पैसे, या या तुमचेच आहेत. पप्पा तुम्ही तुम्ही कधी आलात आणि हे पैसे हे माझ्या अगं मी कवा चालू लय झाला मला. ते सुमनने मला सांगितलं काहीतरी गोळीची. अयो हे मला सुमनने सांगितलं, मग लय काळजी वाटते का जीवाला पोरी म्हणून म्हटलं एकदा पोरीला डोळे भरून बघून तरी यावं, आहे की नाही. खाली खुशाली बागोय म्हणून आलो. ते ठीक आहे पप्पा, पण माई साहेबांकडनं पैसे घेता तुम्ही? हे पैसे म्हणजे हे हे डोनेशन दिलंय माई साहेबांनी मला. म्हणजे तुला मी इसकडून सांगतो सर. काय झालं, मी इकडं आलो तुला भेटायला, तेव्हा माई साहेबांची माझी भेट झाली. आम्ही बोलत होतो जरा, नाही का, इकडचं तिकडचं बोलणं झालं. तेव्हा मी माई साहेबांशी असं बोलता बोलता बोलून गेलो का बा उद्या मी नगरला चाललोय एका कामासाठी, त्यामुळं आजच म्हणलं भेटून यावं पोरीला आपल्या. असं तर माई साहेब म्हणल्या हे भारीच काम आहे, म्हणजे आता उद्या तुम्ही स्वतःच नगरला चाललेत तर त्या आईला नगरला आहे ना एक आश्रम आहे, तिथं माई साहेबांना डोनेशन द्यायचंय. एक मिनिट पप्पा, नगरच्या आश्रमात माईसाहेबांना डोनेशन द्यायचं? हा. आणि म्हणून त्यांनी एवढी कॅश दिली तुम्हाला? हा.
वैसाहेब मग त्याच म्हणल्या एवढी मोठी जबाबदारी आहे, जोखमीचं काम आहे, तर आपल्या घरच्यासारखाच असणारा एखादा विश्वासू माणूस पाहिजे. आणि नेमकं योगायोगानं उद्या मी तिकडंच चाललो. हे पैशाचं असू दे, ते बघेल मी. पण तू कशी आहेस बाळा? लय लागलं नाही ना तुला हे? प्रेताच्या टाळूवरचं लोणी खाणारा माणूस आहे हा. हलकट आहे नुसता, हलकट. तुला काही झालं तर आम्ही काय करायचं? मला काहीही झालेलं नाही. मी बघा लोक बाहेर लय कौतुक करत होते ग तुझं. कारण तुझा बाप म्हणून मला तर लय मान देत होते. म्हणलं पोरीने केवढं पुण्याचं काम केलंय माझ्या. पण देवाच्या कृपेनं तुला आणि माई साहेबांना काही झालं नाही. यातच सगळं आलं ग पोरी. काळजी घ्या पोरी. असं आमच्या जीवाला घोर नको लावत जाऊ ग. काळजी घ्या. बाईची बी काळजी घे, तू बी नीट काळजी घ्या. सर जाऊ का मी? मामासाहेब येऊ का मग? माईसाहेब येतो. हा काळजी घे पोरी. असं जीव धोक्यात नको घालत जाऊ ग. आमच्या जीवाला इथं काय होतं काय? चांगलंय. उठ, तेज अदा येत आहे. काय रे मूर्ती, काय झालं एवढं? अयो, याला तुमच्याशी महत्वाचं काम असतंय बघा. तुम्हाला भेटल्याशिवाय परत जाणार नाही म्हणतोय. हा ठीक आहे, मी बघतो तुझा. हा, काय रे सुनील, काय रे आज माईंचा दरबार नाही, माहित नाही का तुला? नाही तेजात ते माहिती आहे, पण माझं तुमच्याकडे काम होतं. माझ्याकडे काय? आता ते कसं सांगू? तोंडानं सांगी. कसं सांगू काय? अहो तसं नाही तेजात, तुमच्या शिफारसीनं कुठं नोकरी किंवा कुठलं काम असेल तर बघा ना. दुसरी नोकरी? तुला शिक्षकाची नोकरी लावून दिली ना रे, त्याचं काय झालं? अहो तेजात नको, तिकडे अडचण आहे, ते काम नको मला. अरे असलेली नोकरी सोडतोय, बऱ्याच ना? आणि एवढं काय झालंय? अहो तेजात आता काय करू मी, तुम्हीच सांगा. आता शिक्षकांना एवढ्याशा पगारामध्ये किती कामं असतात. म्हणजे इलेक्शनची कामं करायची, जनगणनेची कामं करायची. आता त्या शाळेवर माझे मराठीचे तास ठरलेले आहेत ना, मी तेवढे पूर्ण करतो. तर मला एक्स्ट्रा मध्ये पीटीचा तास घ्यायला लावतात. तेजात तुम्हीच सांगा, माझ्याकडे बघून तुम्हाला असं वाटतं का की मी पीटी शिकवू शकतो पोरांना? मी पीटी शिकवायला गेलो की पोरं फिदी हसतात माझ्यावर. नाही वाटत खरं तर. मग तुला का तास घ्यायला लागतात? पण ते पीटीचे शिक्षक कुठे गेले? तो शिक्षक गेला पळून. का? हो का? कसं सांगू आता, आमचे प्रिन्सिपल सुकात्मे ना सर्किट माणूस आहे, एक नंबरचा सर्किट माणूस. खूप टॉर्चर करतो. तो शिक्षक आला होता मुलांना पीटी शिकवायला, पण हे दिवस रात्र त्याची शाळा घ्यायचे. कसं टिकणार आहे कोण? जगणं नकोसं केलं त्याचं. मला पीटीचा तास घ्यायला लावतात. त्यामुळे आता मला तुमच्या हातापाया पडतो, पण मला दुसरी नोकरी बघा त्याच्यात. म्हणून सगळा लोड तुझ्यावर येतोय. हो ठीक आहे, मी बघतो, काहीतरी विचार करतो, जातो. येतो त्याच्यात. एक मिनिट थांब. इकडे जर मला सांग, तो जो पीटी शिक्षक सोडून गेला, तो खरंच सोडून गेला काय? म्हणजे परत येणारच नाही का तो? आता तीच अडचण आहे. तो जाताना सांगून गेला की मी आयुष्यभर घरी बसेल, पण परत इकडे पीटी शिक्षक म्हणून येणार नाही असं बोलला? हो. जी एक पोस्ट रिकामी आहे. बरं मला सांग, पीटी शिक्षक होण्यासाठी काय पात्रता लागते? म्हणजे मास्टर किंवा बॅचलर फिजिकल एज्युकेशन झालेलं असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता.
माई साहेबांचं शिफारस पत्र असेल तर काही अडचणच नाही मग. म्हणजे हे नसेल तर मग नाहीच का मग काही? नाही त्याच्याशिवाय अप्लाय करणं म्हणजे अवघड आहे. पण त्याच्यात एक पर्याय. काय? म्हणजे तुम्ही जर कुठल्याही स्टेट लेवलला खेळ खेळलेला असाल तर तुम्ही अप्लाय करू शकता. काय जमलं की मग? म्हणजे कोणी माणूस आहे ओळखीतला? नाही तशी बरीच लोक आहेत माझ्या ओळखीची, पण एक माणूस आहे माझ्या नजरेच्या टप्प्यात. स्टेट वगैरे खेळलाय तो, मेडल वगैरे आहे त्याच्याकडे, आणि कामाची पण गरज आहे त्याला. नको त्याच्यात इकडे प्रिन्सिपल सुकात्मीकडे नको. जो माणूस आणाल तो पण पळून जाईल. तो पळून जाणारातला नाहीये, पळून लावणारातला आहे तो. नको काळजी करूस. जा तू जा, आणि एक काम नको सोडू, कळलं काय? पीटी शिक्षक तुझ्याकडून पीटी शिकायची वेळ पोरांवर येणार नाही, हा शब्द आहे आपला. आणि आपला शब्द म्हणजे परमनंट मार्कर. करेक्ट. जा बिंदास घरी जा. थँक्यू. जा काम सोडू नको. काम फार मुश्किलीनं मिळतं बाबा. काम ही स्वतःची ओळख असते. ओळख. पीटी टीचर, देश प्रताप पीटी टीचर. काय झालं वहिनी साहेब, असं अचानक एकत्र बोलवलं आम्हा सर्वांनी? काही चुकलं का आमचं? नाही राधाताई, काहीही चुकलेलं नाहीये कोणाचंच. सांगते मी, एक मिनिट. मूर्ती, तुझं काय काम बाकी आहे सांग मला. ते आपला बाहेरचा कॉरिडोर असतोय ना, तिकडे फक्त झाडू मारायचा बाकी असतंय बघा. हा, मग ऐक ना, त्यानंतर वरची कौलं साफ करून घेशील का? तिकडे ना खूप पाला पाचोळा जमलाय रे, आणि माळा पण साफ करायचा आहे, तिथे खूप धूळ जमली आहे. सुनबाईंनी काहीही सांगितलं तरी ते करायचं का नाही हे आम्हाला विचारून नंतरच ठरवायचंय. कोणी जरी ह्याच्या विरोधात गेलं आणि वेगळं काही केलं तर परिणाम काय होतील हे सांगायला हवंय का? काय झालं? ते विसरलोच असतो बघा मी. ते काय असतंय, तेजादाने मला बाजारात पाठवलं असतं बघा, ते पुस्तक घ्यायला तुमच्यासाठी वाचनाला बघा. येतो बघा मी. अरे असो. मानाजी काका, बोला वहिनी साहेब. तुम्ही वरती कौलं साफ करून घ्याल का नंतर? पण वयोमानाने मला वर चढायला त्रास होईल आणि माझे गुडघे पण खूप दुखत आहे. राजू, तू तर आरामात चढशील ना वर? हो. हा. आणि राधाताई, आजच्या जेवणासाठी 5 भाकऱ्या 7 चपात्या करायच्या. हा, त्यासोबत वाटाण्याची आमटी करायची आणि एक पालेभाजी करावी लागेल, कारण अण्णासाहेबांना लागते ना. वय वय चालेल. हा. पण ते एक विचारू का, ही सगळी कामं आज तुम्ही नाही, म्हणजे रोज माई साहेब सांगतात ना आम्हाला? नाही, बरोबर आहे, रोज माईसाहेबच सांगतात. कदाचित तुम्हाला कोणी सांगितलं नाहीये, पण हे सगळं त्यांनी मलाच बघायला सांगितलंय आता, म्हणून मी कामं सांगते तुम्हाला. एक मिनिट, मी कामं सांगितली तर चालेल ना? काही प्रॉब्लेम नाही आहे ना? वय वय म्हणजे अहो तुम्ही पण मालकीनबाईच आहात की. नाही, मी मालकीनबाई नाहीये, पण तेवढी कामं जर झाली असती तर बरं झालं असतं. वय वय वय. थँक्यू सो मच. अरे राजू, तुला काही कळतं की नाही? आता जाऊ नको ती कामं करायला. चुकून माई साहेबांच्या नजरेत आलास ना तर हातची नोकरी हलवशील. माई साहेबांनी काय सांगितलंय ध्यानात आहे ना? व मग जा आता, दुसरी काहीतरी कामं करा. जा पटकन. म्हणजे तेजा, तुझ्या डोक्यात अजून ते नोकरीचं खूळ गेलंच नाही का? गिफ्ट साठी नोकरी करणार तू? फक्त गिफ्ट साठी असं नाही का दीदी, मला पण आतून वाटतंय की मी काहीतरी केलं पाहिजे म्हणून. माझी स्वतःची अशी ओळखच नाही ना. असं कसं म्हणतोस तू? अरे किती छान ओळख आहे तुझी, तेज प्रताप मक्तेदार.
तेच तर, तेज प्रताप मक्तेदार, माईंचा मुलगा, बस एवढीच ओळख आहे माझी. आणि तो काय करतो तर काहीच नाही. माझ्या मागचं माईंचं नाव काढून टाकलं ना तर मी कोणीच नाहीये. मोठा मोठा झाला की रे माझा भाऊ. पूजा, मी काय म्हणते, तू बिझनेस का नाही करत? अगं त्या सगळ्याचा विचार झालाय का माझा दीदी? बिझनेस करायचं म्हणलं तर त्यासाठी पैसा लागतो आधी, आणि माईंच्या नावाशिवाय मग पैसा कुठून आणणार मी? म्हणून मी विचार केलाय की मी नोकरीच करणार. पण तेजात तुला नोकरी कोण देणार? कोण देणार म्हणजे? कोण देणार म्हणजे काय? हा, तुला काय वाटतंय मी नोकरी नाही करू शकत? म्हणजे मी नोकरीच्या पण लायकीचा नाही असं वाटतंय का तुला? दिदे, काय बोलू नको तू. हा, मी नोकरी करू शकतोय. हा, आता मी ठरवलंय, मी पीटी शिक्षकाची नोकरी करणार. पीटी शिक्षक? हा मग दिदे, मी कबड्डी, खो खो, क्रिकेट मध्ये स्टेट खेळलोय. स्टेट मेडल आहेत माझ्याकडे. कपाट भरून मेडल पडलेत. तर तेजात त्या अर्थानं नाहीच म्हणते मी. तुझी ओळख काय? तेज प्रताप अप्पासाहेब मक्तेदार, माईचा मुलगा म्हणून ओळखतात लोक तुला. या गावात कोण हिम्मत करेल तुला नोकरी द्यायची? दिदे, नोकरी आपल्या या गावातल्या शाळेत नाहीच आहे, पलीकडच्या गावातल्या शाळेत आहे. हो का? आपल्या माईला गावापुरतच ओळखतात का लोक? अरे वेड्या, आपल्या माईची ख्याती जिल्हाभर राज्यभर आहे. तू मक्तेदार नाव लावलं ना लगेच ओळखतील लोक तुला. आणि मी माझी ओळख तेज प्रताप मक्तेदार म्हणून नाही सांगितली तर काय? मग तर मिळेलच ना नोकरी. अरे पण कागदोपत्री तेज प्रताप मक्तेदारच असणार ना. हा, त्या सगळ्याचा विचार झालाय माझा. हा खरंच, म्हणजे ते सगळं मी मॅनेज करतो का दिदे कागदोपत्रीचं, तू नको काळजी करू. हा, पण दिदे, एकदा का मला नोकरी मिळाली की मी मुलांना शिकवणार. मग माझा महिना भरेल, पगार मिळेल. एकदा का पैसे मिळाले की मी त्या पैशातनं वहिनीसाठी छान गिफ्ट घेणार. हा, तेजा, माईला कळलं तर? माईंना कोण सांगणार? हा, मी तर अजिबात सांगणार नाही माईंना. आणि वैद्यांना तर काही कळूच देणार नाही. सोमडीत कोंबडी अजिबात. हा, तू कोणाला काय सांगू नको. हा, एकदम हा आपल्यातच राहिलं पाहिजे. तू इकडे जा, इकडे पटकन. काय? इकडे इकडे कुठे घेऊन सांगतो. चाललाय एक मिनिट, एक मिनिट. दिदे, हा फॉर्म घे आणि मागच्या वेळी जसं भरला होता ना तसं फॉर्म भर. आणि या वेळेला असं भारी नाव ठरव माझं काहीतरी, म्हणजे त्यावर टाकता येईल. एकदा फॉर्म भरला की मी लगेच जातो माझी लाले घेऊन आणि सबमिट करून येतो.